गाडी घेऊन गेले पडले 1 2 3 गो 1 2 3 या oh just we are doing it hi ए थांब पुष्कर काकूंची ओढणी फाटली त्यात अडकून त्यांनी आईला बरोबर सांगितलं त्या माणसानं. गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गेला म्हणजे कालचा पण ब्लॉग मी लिफ्टमध्ये चालू केला होता, सो आज पण मी इथंच चालू केलाय. अँड आज आहे घरी सत्यनारायणाची पूजा अँड आज आम्ही जाणार आहे बीचवरती. आमचं ठरलं की बीचवरती जाणार आहे अँड आजचा क्लास बुडवायचा आहे अँड उद्या मी जाणार आहे परत मिरजेला सकाळी, कारण रात्री गेलो असतो पण ट्रॅफिक लागलं असतं. अँड तिथल्या मुंबईकरांच्या गुरुजींची आरती म्हणण्याची चाल म्हणजे की ट्यून जराशी वेगळी होती, सो आम्हाला त्याबरोबर टाळ्या आमच्या मॅच होत नव्हत्या कुणाच्याच. तर आता रंजीला हवी होती फ्रुटी, सो आता तू जाणार मी जाणार म्हणल्यावर कोणतर जायचं हे का धरलाय. आणि मग ते त्याच्यावरनं बुलेटचा विषय निघाला आणि त्या बुलेटवरनं आईचा विषय निघाला की मी बुलेट चालवणार आहे आणि मग माझं व्हिडिओ करायचं आहे असं काय काय निघालं. सो आता बुलेट घेऊन आई बाबाने रंजी गेले तिच्यासाठी फ्रुटी आणायला. अँड काय माहिती आई का गेली, आईचं काही काम नाही पण तरी कसं आहे बघासाठी गेली आहे. अँड आता ती आल्यानंतर ती चालवणार आहे बुलेट. 250 किलोची बुलेट आहे जर तुम्ही माझा शॉर्ट बघितला असेल तर. अँड माहीत नाही आता ती काय चालवते नाही चालवते, वजनच उचलू शकणार नाही असं मला तर वाटतंय, पण बघूयात काय होतंय. तर गाईज आई आता गाडी घेऊन गेले, ती कुठं गेले दिसत नाही पण तिला थांबायला येते का. एक मिनिट व्हिडिओ करायला बाबा त्यामुळे शांत बसून राहिले. अजून म्हणजे की आम्हा चौघांमध्ये माझाच आवाज भसाडाच्या भसाडा आहे. देन ऑन सेकंड नंबर कम्स आई अँड देन थर्ड नंबर रंजी अँड फोर्थ नंबर बाबा. माझाच आवाज भसाडा आहे चौघांमध्ये. मीन्स व्हेरी लाऊड नॉइजी लाईक दॅट टाईप. ते तिथे थांबले अँड आय थिंक ती यायले. मी व्हिडिओ करतो. पडले नाही ओके आय विल गो देअर. तिथंच थांबले, तिला चालू करायला येई नाही बहुतेक. मी माझा व्लॉग करायला शूट नाही करायला. तिथनं अशी वळवून इकडून अशी येणार होते मी. चालू आहे ना नाही चालू होती की नाही आई तू पहिल्या गेअरवरनच चालव. आली की लाईट हिरवी लागली की काय दिसते का नाही. 3 hours later. तर काय तुम्हाला लोकांना कळलं असेल आम्ही कुठे. आम्ही आता आलोय बीचवरती अँड त्यांनी बंगला आहे त्यांची फॅक्टरी, आम्ही तिथे जाणार होतो पण तिथं रस्ता काय लक्षात येईना अँड पेट्रोल सुद्धा नव्हतं गाडीमध्ये, सो ते हे वेस्टर्न आम्ही इथं आलोय. अँड इथं भरपूर सारे राईड्स आहेत. एक मिनिट वारं जाऊ दे मी सांगतो. इथं भरपूर राईड्स सुद्धा आहेत जस्ट लाईक तिथं घोडागाडी वगैरे आहे. तिथं ते 2 जणांची बसायची सायकल आहे सीटची. बरं इथं मोटर बाईक आहे अँड आतमध्ये ती पाण्यावरनं जायची बाईक आहे ना, आतमध्ये ती पाण्यात जायची बाईक आहे. तसे 3-4 राईड्स आहेत आणि आम्ही ते राईड्स करणार आहे. सुद्धा आलेले आहे. पशु काकांना बघितलं तुम्ही, यांना बघितलं नाहीये. या त्याच्या तुला माहित आहे हिला काढायचं. लेट्स गो. तर गाईस ते गेलेले आहेत, दिसतात का टिचुकले झाले. सो तर आय एम हिअर अँड मी सायकल चालवणार नाही आहे कारण आय एम परफेक्शनिस्ट आणि मी असे साधेसुधे कामं करत नाही. मी चालवणार आहे मोटर बाईक
कारण असं साधं सायकल वगैरे चालवणं मला तर जमत नाही. आय एम अ लेजंड, सो मी चालवणार आहे. ही आता गेली की गाडी पण चालवणार आहे. आणि दुसरं ते स्कूटर सारखे ज्याच्यावर दोघं बसतात, 2 सीट आहे, त्यामुळे मी आईला मागं बसवणार आहे. कारण तिच्यासाठी मी त्या गर्दीपासून मी इथपर्यंत पळत आलो व्हिडिओ करायला. सो दॅट्स इट. आणि ते अजून तिघं झेंड्यापर्यंत पोहोचलं नाही. तिथं तो झेंडा दिसतो ना, त्या झेंड्यापर्यंत जायचं आहे, तिथनं फिरून यायचं. आणि आतमध्ये ती एक राईड आहे. आणि काका म्हणते पाणी काल तिथपर्यंत होतं, ते व्हाईट सँड आहे, ते सगळं ओलं आहे, पण आज ते पाणी तिथं आहे. इट्स सो फार. कारण त्याने आधी आम्ही यायच्या आधी एकदा येऊन गेले, आता ते परत आले. तर ते फार पुढं गेले. त्या माणसानं बघितलं तर तो माणूस ओरडेल, परत या बाबा. त्यात ऐका नाहीत की उंडे लोक. चालू नको. 1 2 3 1 2 3 गो. 1 2 3. या oh just we are doing it. Hi. हळू चल हळू. व्हिडिओ करा ना. काय बाई अवघड आहे. मी आता ना माझ्या फोनला चांगला येतोय ना व्हिडिओ, जोराचा पुष्कर. हाय गाइस. ए हळू जा. करायला लागली रे पुष्कर. जा. ए थांब. पुष्कर बघ. हा काकूंची ओढणी फाटली त्यात अडकून. त्यांनी आईला बरोबर सांगितलं त्या माणसानं ओढणी बांधा. बोजी आई तुला त्या मेन माणसाने सांगितलं की ओढणी बांधताना सांगितलं नाही. आता तेवढंच पाडून ओढणी पाडलेली आहे, त्याच्यामुळे काकू थोडेसे नाराज झाले. पण ते एक छानपैकी पेपर त्याला डिझाईन करून तेवढं साधं फाडा आणि अजून एक लेस लावून घ्या. आणि हे करा, लेस लावून घ्या. मण्याचं शंख उडकत घ्या. आता हळद तर जाते बघा, सॅनिटाईज आपले हळद गुलाल. परवा माझं सगळं गुलाल आहे. ते आधीच सुरसुर करायला लागले. कशाला दिले भिजवलात? त्या मुलाचं बघून भिजायला लागले. मूर्ख मुलगी. बदल कपडे. एक छोटी चड्डी आणले, बदल कपडे. A few moments later. थांबा जरा, पैंजणाकडे लक्ष द्या. आम्ही आता चाललोय बोट मध्ये. हे ओलं आहे. ओ इट इज नॉट ओलं. आय कॅन जॅकेट द्या. मला मिळालंय, तुम्ही घ्या. हे मला बसणार आहे का? हे बसणार आहे का मला? जॅकेट पाहिजे. जॅकेट नाहीये बाबांना. बाबांना जॅकेट नाहीये. जॅकेट नाहीये बाबांना. इथं आधी जायचं असते फोटो काढायला. बोट ढकलण्यात येत आहे आणि आईचा व्हिडिओ करण्यात येत आहे, पण पशु काका आलेले नाही आहेत. आय डोंट नो व्हाय. Let's see. 1 2 3 4 5 people are there. आता चालू रिक्षा सारखं आहे.
आम्ही काय झालं ती मधनं अशी फिरली बोट आम्हाला माहितच नाही कधी फिरली आम्हाला वाटलं इथनं आम्ही तिकडच्या आयलंडवर गेलो तिथं तिथपर्यंत होतं पाणी इथं रामली येत नाही वी विल टेस्ट टुडे ओ खरंच रामलीला आलं नाही रामलीला येत नाही पाणी गाईज तर सनसेट झालेला आहे इथे अँड आता मी खूप सारे व्हिडिओ फोटो सुद्धा केले जे की तुम्हाला माझे शॉर्ट्स म्हणजेच की यूट्यूब शॉर्ट्स किंवा इंस्टाग्रामवरती रील्समध्ये दिसून जातील अँड प्रत्येक व्हिडिओचा एंड पेज नक्की बघत जावं कारण तिथे माझे इंस्टाग्राम हँडल्स लिहिलेले असतात जर तुम्हाला माहीत नसेल तर अँड त्यांनी काय करतात मला माहीत नाही मला मगाशी काय तर जरा चावलेलं इथं तो काटा होता मला वाटलं ते काय ते वेगळं असतं ना सी प्राणी ते चावलंय चप्पल जाईल ना माझी आई तुझी ब्रँडेड चप्पल आहे तुझी घे ही आईची चप्पल आहे काय आणि रुंचीची काय चप्पल ऑन ब्रँडेड आहे ती 50 रुपयाची चप्पली घेते गाईज तर सनसेट झालेला आहे आणि त्यामुळे माझं तोंड काळं दिसतंय पण एवढं पण नाही दिसत आहे जरा ब्लर दिसतंय कारण मोबाईलवर आता पाणी गेलंय अँड आणि तो जो गाणे लावायला एक माणूस हा ट्रेंडिंग गाणे लावायला आहे मी त्याला एक छानसा अवॉर्ड दिला पाहिजे कारण तो ट्रेंडिंग गाणे लावतोय आणि आम्ही आता त्याच्यावरच ऐकून डान्स केला आणि त्याची आम्ही रील झाली आमची फुकटची सो थँक्यू सो मच जे पण गाणं वाजवायला त्याला अँड आता तिथं झाला सनसेट मगाशीच झाला आहे अँड आता आम्ही चाललो आहे काहीतरी खायला अँड मध्ये आम्ही खूप मजा करणार आहे मीन्स आता काकू म्हणतात त्या गोळा खाणार आहे पण आता अंधार पडला आहे थंडीचं माहीत नाही काय करत आहे आम्ही काय तर गरमागरम असं पॅटीज सँडविच वडापाव समोसाचं खाईन अँड मी मुद्दाम लग्नामध्ये बटाटा खात नाही आहे कारण मला माहिती आहे इथं वडापाव समोसा खाणं होणार आहे ऑब्वियसली कारण मुंबईत आलो आहे आम्ही फिरायचं ठरवूनच आलो आहे अँड इथं सगळं गोव्यासारखं आहे फक्त इथं ते पॅराग्लायडिंग नाही आहे जे की आम्ही केलं होतं बट दॅट ओनली इज मिसिंग जर इथं पॅराग्लायडिंग जर आलं ना देन इट विल बी फेमस अँड इथं मुद्दाम थंडीच्या दिवसामध्ये गर्दीसुद्धा नाही सो यू कॅन प्लॅन टू कम हिअर अँड बाय द वे आम्ही केळवा बीचवरती आहे मी सांगितलंच नाही कसला आहे मी गाईज हिला मी कसा वेस्टर्न ड्रेस घातलाय आणि ही लाजायली रुंची छान दिसते स्टायलिश सी ही फार छान दिसायली इथे जुट्टावर घे आणि या फोटो सुद्धा आम्ही खूप सारे वेगळे फ्रुट्स ट्राय केलेत खाल्लंय भरपूर आणि मजा सुद्धा केली जे की तुम्हाला नंतर शॉर्ट्स मध्ये बघायला मिळेल मी आजपर्यंत टाकले नाहीत कारण मला हा व्हिडिओ टाकल्यानंतर टाकायचे होते म्हणून आता उद्या मला किती 5 वाजता जायचं ना ग 5 वाजता जायचं आहे मला अँड मी आता चेंज केलेला आहे जीव सुद्धा घेतलेला आहे
अँड आता मी अजून काय करणार आहे आय डोंट नो. आत्ता किती वाजलेत नाव इट्स जस्ट 10 PM अँड 11पर्यंत झोपावंच लागणार आहे कारण उद्या 5ला उठायचं आहे. अँड मला तर सगळं एवढं अजिबात होत नाही. मीन्स झालं तरी झोप येते गाडीत मला न आंघोळ केल्यावर. पण आता माहीत नाही होतं कसं काय गडबड कशावरनं ठरते काय ठरते. अँड या दॅट्स वॉज इन टुडेज व्हिडिओ. अँड जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. सो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.